जायकवाडीवरील सौर प्रकल्प रद्द करण्याची मागणी होतीये। पहाटेपासूनच हजारो मच्छीमार जायकवाडी धरणावर पोहोचले आहेत। जायकवाडी धरणावर मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन करण्यात येते। जायकवाडीवरील सौर प्रकल्प रद्द करण्याची मागणी यावेळी होतीये। पहाटेपासूनच हजारो मच्छीमार जायकवाडी धरणावरती या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन करण्यात येते। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, काय अधिकची माहिती? जायकवाडीवरील सौर प्रकल्प रद्द करण्याची मागणी होते। पहाटेपासूनच हजारो मच्छीमार जायकवाडी धरणावर। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, काय अधिकची माहिती? नक्की नीलम, जर बघितलं तर सौर ऊर्जा प्रकल्प सारंगचा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि जायकवाडी धरणावरती जवळपास 15,000 एकरवरती तरंगचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे। मात्र यावर जर बघितलं तर मच्छीमारांचा विरोध होताना पाहायला मिळत आहे। मच्छीमारांनी यापूर्वी देखील अनेक आंदोलन केले आहे, त्याचबरोबर निदर्शनं देखील केलेली आहे। मात्र प्रशासनाने तो प्रकल्प कायम ठेवला असल्याने आता आज थेट मच्छीमारांनी जलसमाधीचा आंदोलन जे आहे ते करणार आहेत। 12 वाजता हे आंदोलन जलसमाधी मच्छीमार घेणार आहे। यामध्ये जर बघितलं हजारोच्या संख्येने मच्छीमार आहेत, मात्र त्यांना पोलीस प्रशासन रोखू शकतं असा अंदाज त्यांना आलेला आहे। त्यांनी रात पहाटेपासूनच जर बघितलं तर सध्या नाथसागरावरती मोठी गर्दी केलेली आहे आणि नाथसागरामध्ये जर बघितलं तर महिलांसह चिमुकले देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करू नये यासाठी जर बघितलं तर मच्छीमार जे आहे ते सकाळ पहाटेपासूनच आता नाथसागरामध्ये गर्दी केल्याची पाहायला मिळत आहे। नीलम, विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।